सर बोला. नमस्कार, मी लातूरून पत्रकार प्रदीप मुरमे बोलतोय. बोला सर बोला. सर, शिक्षकांच्या वेतन अनुदानासाठी शासन दरबारी हम्म, आपण जो सातत्याने पाठपुरावा करत आहात ते हम्म. निश्चितच कौतुकास्पद आहे. त्याबद्दल आपले सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन सर. येस सर, येस सर. सर, काल जे काही मंत्रिमंडळाची जी काही बैठक झाली त्या हम्म. बैठकीमध्ये शिक्षकांना निश्चितच न्याय मिळेल असं वाटलं होतं. हो. परंतु काही ठोस निर्णय झाला नसल्यामुळे शिक्षकांच्या पदरी परत हम्म. निराशा आलेली आहे. तर याबद्दल अच्छा. काय सांगाल सर? कालची जी मंत्रिमंडळाची बैठक होती ना सर, हा ती विशेष वेगळ्या कामासाठी होती. त्याचं पूर्वनियोजित आपल्याला कोणाला काहीच माहित नव्हतं. परवा दिवशी अचानक ती बैठक आहे असं समजलं. हा 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 आणि मी ती बैठक आहे असं समजल्यानंतर आता माझ्या घरामध्ये माझी आई आजारी आहे. हा 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 हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केली. हा 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 पण तरी सुद्धा मी म्हटलं पहिल्यांदा शिंदे साहेबांनी आपल्याला शब्द दिला आहे, बरोबर. तर 100% जाऊन आपण काहीतरी गेलं पाहिजे. मी कोणाची अपेक्षा न करता एकटाच त्या ठिकाणी पोहोचलो आणि अभ्यंकर साहेबांना बोलून घेतलं. त्या ठिकाणी आमदार अभ्यंकर साहेब आहेत, त्यांना बोलून घेतलं की साहेब तुम्ही या, आपण दोघंही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विषय जरी नसला, कारण हे कॅबिनेट जी असते की नाही सर, ते कॅबिनेट तयार झाल्यानंतर कसं असतं की त्याला एक कॅबिनेट नोट काढावी लागते आणि ती कॅबिनेट नोट काढून मग त्याच्यामध्ये विषय आणावा लागतो आणि मग त्याच्यावर चर्चा असते. पण आता म्हटलं कॅबिनेट नोट जरी नसली तरी आपण काहीतरी करू या उद्देशाने मी काल तिथं 9 वाजताच पोहोचलो होतो. मग दिवसभर थांबून त्या ठिकाणी आपण व्यवस्थित गेल्याच मग माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो. बरेचसे मंत्री होते त्यांनाही भेटलो आणि सर्वांच्या लक्षात आणून दिलं की बाबा आपला हा निर्णय झाला पाहिजे. तर राज्यामध्ये परिस्थिती फार गंभीर आहे. शिक्षकांची अवस्था फार गंभीर आहे आणि त्याच्याविषयी मी वारंवार म्हणजे तुम्हाला सगळे आमदार सांगतील, सगळे शिक्षक आमदार पण सांगतील, सगळे पदवीधर आमदार आणि अन्य आमदार की जे शिक्षक पण नाहीत पदवीधर पण नाहीत, त्यांना घेऊन मी सतत मुख्यमंत्र्यांना भेट काय त्यांना कशा पद्धतीमध्ये सांगावं या सगळ्या गोष्टी केले ते सगळे तुम्हाला कोणी पण सांगेल. नाही, आपला पाठपुरा आहे सर. बरोबर. कंटिन्यू आपण ते करत राहिलो आणि काल त्या उद्देशाने आपण शिंदे साहेबांना गेल्याला भेटलो. म्हटलं साहेब हा निर्णय झाला पाहिजे. त्यांनी बोलले चिंता करू नको, आता मी ताबडतोब या 2 मिनिटाच्या म्हणजे 5-10 मिनिटात ती मिटिंग सुरू होणार होती. ते बोलले मी दादा भुसेंना सांगतो की तुम्ही विषय काढा आयत्या वेळच्या विषयामध्ये. म्हणजे हा वेळ विषय आयत्या वेळच्या विषयात आला आणि मी अभ्यंकर साहेब आणि आपले मिटकरी साहेब होते, आपले रघुवंशी साहेब होते आमदार, त्यानंतर आमदार आमचे एक मुंबईचे बोळंबकर साहेब, आम्ही 3-4 लोक बाहेर म्हटलं बघा हा विषय झाला पाहिजे. तेही बोलत होते कारण त्यांनी पण माझी तळमळ पाहिली होती अधिवेशनामध्ये. मग पॉझिटिव्ह चर्चा झाली सर काल? काय वाटतं? कसं झालं, डायरेक्टली कालच्या आयत्या वेळच्या विषयामध्ये दादा भुसे साहेबांनी विषय काढला की राज्यामध्ये फार तीव्र असं आंदोलन पेटलेलं आहे आणि वारंवार असं होतंय आणि आपण GR काढून सुद्धा ते फुलफिल केलं नाही म्हणून लोकांची नाराजी वाढलेली आहे. मग त्याच्यावरती डायरेक्ट उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी सभागृहामध्ये बोललेलो आहे की आपल्याला ते द्यायचंय कुठल्या परिस्थितीमध्ये, म्हणून आता आपल्याला हे द्यावंच लागेल. तेव्हा मुख्यमंत्री दोघं तिघांनी सगळ्या मंत्र्यांनी चर्चा केली की त्यांनाही हा विषय माहिती होता ना. हा ज्वलंत विषय झाला होता आणि हे शिक्षकांच्या आपल्या बिचार दुर्दैवी 2-3 लोकांच्या आत्महत्या झाल्या, 2-3 लोकांना हार्ट अटॅक आला, या सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षामध्ये होत्याच. मग त्यांनी सांगितलं की बाबा GR काढले तर द्यायला हरकत काय, किती पैसे लागतील तर 1500 कोटी रुपये लागतील असं दादा भुसेंनी सांगितलं. मग त्या 1500 कोटीमध्ये वाढीव टप्पा असेल, त्रुटी पूर्तता असतील, अघोषित शाळा असतील, आता शेवटच्या वर्गाची पटसंख्येचा थोडासा विषय आहे, असं सगळं मिळून त्यांनी सांगितलं की 1500 कोटी रुपये आपल्याला एकंदरीत लागणार आहेत. मग आता 1500 कोटी रुपयाचा विषय आल्यानंतर अडचण पैशाची तर आहेच, हे सगळ्या लोकांना माहिती आहे. मग याच्यावर कसा मार्ग काढता येईल, बरोबर. मग त्यांना आपण जे 2-3 मार्ग सांगितले होते त्याच्यावर त्यांनी तसं डिस्कशन केलं आणि मग त्यांनी सांगितलं की मग आम्ही सगळ्या लोकांशी चर्चा करतो आणि हे तर द्यायचंच आहे आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि मग कसं देता येईल आपण त्याची स्ट्रॅटेजी ठरवून पुढच्या मीटिंगमध्ये आपण त्याच्यावर निर्णय घेऊ असं त्यांनी त्या ठिकाणी ठरवलं. आणि मग मला बाहेर आल्यानंतर लगेच बावनकुळे साहेब वगैरे यांनी स्वतःहून मला सांगितलं की ज्ञानेश्वर असा विषय झाला आणि तेवढ्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या केबिनमध्ये गेले पत्रकार परिषद संपवून आणि मग मला बोलून घेतलं त्यांनी आणि बोलून घेतल्यानंतर त्यांनी सांगितले की ज्ञानेश्वर हा टप्प्याचा विषय आम्ही आज बैठकीमध्ये घेतला. दादा भुसेंनी पण विषय काढला आणि त्यांनीच सांगितलं. मला बोलले किती पैसे लागतील, म्हटलं साहेब आता आपल्याला सध्या 1100-1200 कोटी रुपये लागतात. बोलले दादा भुसेंनी 1500 कोटी रुपये सांगितले. म्हटलं हो साहेब, ते कारण ते मागचे जुने वगैरे पकडून किंवा ह्या सगळ्या
त्रुटी पूर्तता गोष्टी शाळा वगैरे पकडून त्यांनी सांगितले असतील. ते बोलले अशी अशी कंडिशन तर आपली आहे सध्या, पैशाची तर अडचण आहे, मग कसा काय मार्ग काढता येईल मला बोलले ते. म्हटलं साहेब याच्यामध्ये 2 मार्ग आहेत, की माझी एक मागणी अशी आहे, म्हणजे माझी सांगितली. म्हटलं अन्य आमदारांशी मी चर्चा केली, बरोबर. अन्य शिक्षकांशी मी चर्चा केली होती, की म्हटलं 1 एप्रिल 2025 पासून तुम्ही टप्पावाढ द्या. त्याच्यामध्ये सगळ्या त्रुटी पूर्तता वगैरे गोष्टी शाळा वगैरे सगळ्यांना 20% तुम्ही जे असेल ते वाढीव द्या, सुरू करा. आणि उरलेले जून 2024 ते 31 मार्च 2025 पर्यंत तुम्ही पुरवणी मागणीत म्हणजे जून महिने जे अधिवेशन असेल त्या अधिवेशनात ते मंजूर करून टाका, म्हणजे विषय मिटेल. बरोबर. मग साहेब बोलले मग हे एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्याच्या तरतुदीला किती पैसे लागतील? म्हटलं साहेब जास्त पैसे लागणार नाही, 200-300 कोटी रुपये लागतील, काय तेवढा पैसा आपल्याला लागणार नाही. मग ते बोलले की प्रत्येक शिक्षकाला किती पगार द्यावा लागतो महिन्याला. आता त्यांना या गोष्टी कुठे माहिती, आता उपमुख्यमंत्र्यांना कुठे माहिती की टप्पा वाढला तर प्रत्येकाला किती पैसे द्यावे लागतील. मग मला त्यांनी विचारलं किती लागतील, मग मी सांगितलं की 15 ते 17,000 बोला साहेब, म्हटलं वाढतील, जास्त काय वाढणार नाही एका शिक्षकाचं. मग त्यांनी बोललं ऍक्च्युअल किती शिक्षकांना द्यायचं आहे. आपण 63,000चा आकडा जरी सांगतो तरी अजून 63,000 शिक्षक काही पात्र झालेले नाहीत. बरोबर. मागच्या वेळेचा आकडा काहीतरी 49,000च्या आसपास काहीतरी होता. मग ते बोलले त्या आकड्यांमध्ये पण थोडी तफावत आहे, तर तू एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन कर. आणि मला बोलले आपल्याकडे एकदम एवढे पैसे नाहीयेत, तर मग आपण हे 2-3 टप्प्यात दिले तर चालतील का? म्हटलं चालेल ना साहेब, बरोबर. का नाही चालेल. 1500 कोटी रुपये 2-3 टप्प्यात करून दिले, आपल्या शिक्षकांचा पगार मिळाला तर तेच साध्य आहे ना. बरोबर. मग त्यांना म्हटलं साहेब चालेल आम्हाला. मग ते बोलले काम कर, तू कॅल्क्युलेशन कर सगळं. आता बघा सर, आपण हे कॅल्क्युलेशन करणार म्हणजे शिक्षका वाईज संख्येवाईज सगळं करणार ना. बरोबर. त्यांना माहिती नाही, ती माहिती आपल्याला द्यावी लागेल ना. नाही, बरोबर. त्याशिवाय होणार नाही. मग तशी माहिती तयार करून ते बोलले 2-3 दिवसात तू मला बंगल्यावर भेटायला ये, आपण सविस्तर चर्चा करू आणि पुढची जी येणारी बैठक असेल त्याच्यामध्ये आपण तो प्रस्ताव ठेवून मंजूर करू आणि दिलेले शब्द पूर्ण करू. म्हणजे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी तुम्हाला शब्द दिला? येस सर. बघा आता तुम्ही पहा, आतापर्यंत म्हणजे मी माझा कधी सांगत नाही सर, बरोबर. पण मला काय वाटतं माहिती का मुरमे सर, मी प्रयत्न करतोय पण काही शिक्षक वर्ग आहे ना, ज्यांना असं वाटतंय की बाबा या म्हात्रे सरांनी काम करू नये असं वाटायला लागलं सर. कारण मी कालपासून अशा पोस्ट पाहतो ना, एक पोस्ट तर एकाने एवढी भयंकर लिहिली की हे गद्दार आहेत, असं आहे तसं. अरे कमाल यार, म्हणजे काय बोलतात सर. मला मी सांगतो रात्रभर झोपलो नाही. माझी आई मला सतत फोन करत होती की ज्ञानेश्वर कुठे ये. बरोबर. ऑपरेशनला तिला उद्या संध्याकाळी ऑपरेशन आहे तिचं, आणि मला फोन करते तू कुठे आहेस. आता मी मंत्रालयामध्ये कोणासाठी? शिक्षकांसाठी. बरोबर. आणि एवढं करून पण काही लोक आहेत ना सर, मला खूप वाईट वाटतं. मला कोणाची काय बहुत दुश्मनी आहे का काय का कळत नाही. तर शिक्षकांना अशा कुणीतरी अशा पोस्ट तयार करून देतात आणि ते पोस्ट फॉरवर्ड करतात आणि त्या पोस्टमध्ये एवढं घाणेरडं लिहिलं असतं ना. त्याच्यामध्ये पण राजकारण असेल, पण याच अनुषंगाने मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. याच अनुषंगाने सर, आपण सत्ताधारी आमदार आहात, शिक्षकांच्या प्रश्नाबाबत आपण शासन दरबारी सातत्याने पोटतिडकीने पाठपुरावा करत आहात. सीएम देवेंद्रजी फडणवीस असोत किंवा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असोत, यांच्याशी आपले अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. परंतु सरकारकडून आपण एवढं पाठपुरावा करतो तरी पण शिक्षकांना न्याय काय मिळत नाही, काय सांगाल तुम्ही? आता माझा मिळेल सर. आता तुम्हाला सांगतो अडचण काय माहिती का, तुम्हाला आपलं आता सगळ्यांना लपून काय कोणाला माहिती राहिलं नाही की राज्याच्या तिजोरीमध्ये खळखळाट आहे. पण विकास कामासाठी, दुसऱ्या विकास कामासाठी निधी असतो की सर, ते आकडे बघितल्यानंतर चक्कर येऊन जाते. आणि शिक्षकासाठी मला वाटतं 600 कोटी 500 कोटी एवढी काय फिगर मोठी नाही. तुम्ही तर आता शिक्षक आमदार आहात, बरोबर ना माझं म्हणणं? माझी तुम्ही सभागृहातली भाषणं बघा. तुम्ही बघितली माझी? ऐकलं सगळं ऐकलं, म्हणून तर सुरुवातीला तुमचं अभिनंदन केलं ना, तुम्ही सातत्याने पाठपुरावा करता म्हणून. मला लोक काय बोलले, काही आमदार बोलले की सत्तेतला की विरोधातला आमदार. मग त्याच्यामुळे तुम्हाला सुरुवातीला तुमचं अभिनंदन केलं ना, की तुम्ही सातत्याने पाठपुरावा करता म्हणून. मी त्यांना काय सांगितलं की माझ्या शिक्षकांचा, मी शिक्षक आहे बोलला, बरोबर, मी आझाद मैदानावर उपोषण करून आंदोलन करून आमदार झालो आहे. नाही, बरोबर. मी तर माझी एवढी तयारी होती सर की वेळ लागली तुम्ही राजीनामा पण देऊन टाकेन. नाही, तुम्ही राजीनामा देणार असं पण म्हणजे तुम्ही मी ठरवलं होतं. पण त्यानंतर अनेकांचे मला फोन आले. राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाही सर, तुम्ही मध्ये पाहिजे आणि तुम्ही शिक्षकांचे लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही सातत्याने तो प्रश्न त्या ठिकाणी मांडला पाहिजे. अगदी खरंय. आणि मग त्याच्यामुळे काय झालं की ही सगळी परिस्थिती, मी तिथे स्पष्ट बोललो त्यांना की तुम्ही अन्य योजनांना तुम्ही
पैसे खर्च करा, हा आमचं बरोबर मत नाही. हा बरोबर बरोबर पण आमच्या शिक्षकाला उपेक्षित ठेवू नका. हा, हा. जो शिक्षक या देशासाठी समाजासाठी काम करतो बरोबर बरोबर त्याला तुम्ही दिलंच गेलं पाहिजे. आता अन्य योजनेला सर आपण काय विरोध करणार, आलं का लक्षात? नाही नाही बरोबर बरोबर हा, ते मी म्हटलं तुम्ही आम्ही काय त्यांना विरोध करत, पण आम्हाला तुम्ही बरोबर. उपेक्षित ठेवू हा, नका. हा, हा. मी आपला मुद्दा रास्त घेऊन त्या ठिकाणी भांडत राहिलो सर. नाही नाही बरोबर शेवटच्या दिवसापर्यंत हा अनुदानाचा विषय किमान 5 वेळा मी वेगळ्या वेगळ्या प्रकारे सर त्या नाही ठिकाणी नाही नाही, केलं केलं केलं. पण सर आता याच आणि- अनुषंगाने मला एक विचारायचं तुम्हाला की वेतनदानाचा हा जो काही संवेदनशील जो काही प्रश्न आहे मागील 15-20 वर्षापासून अद्यापही प्रलंबित काय सांगाल? काय झालं सर माहिती का, हा आपल्या शिक्षकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून गेला हा हा हा. असं मला वाटायला लागलं कुठेतरी. बरोबर कारण बघा, अनुदान द्यायचंय, पगार द्यायचं तुम्ही जर ठरवलेलं आहे हा हा तर द्यायला काय प्रॉब्लेम आहे. बरोबर अगदी आणि बरोबर. आपल्याला अडचण येते ती अर्थ खात्यामध्ये येते सर. बरोबर बरोबर आलं का लक्षात? बरोबर आता काय बोलावं सांगा. बरोबर बघा, बरोबर. एकनाथ शिंदे साहेब, त्यानंतर आपले दीपकभाई केसरकर साहेब, हा, हा. या दोघांनी जी.आर काढला ना. काढला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण, बरोबर आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण त्याला हे केलं, बरोबर समर्थन दिलं. आणि बरोबर. म्हणजे मी माझे दोन्ही चांगले, देवेंद्र फडणवीस साहेबांचे संबंध चांगले आहेत, हा, तेच म्हणलं मी एकनाथ आता शिंदे साहेब, शिंदे साहेबांचे दोघांचे पण चांगले संबंध संबंध. आहेत. हा, हा. त्यांच्याकडे गेल्यानंतर सर मी तुम्हाला सांगतो, देवा शपथ सांगतो, हा, हा. मी आजपर्यंत जेव्हा गेलो ना हा. तेव्हा त्यांनी पूर्ण पॉझिटिव्हली उत्तर दिले की आपल्याला हा. करायचंय, आपण हा. करू, हा. 100% करू. आणि हा. तसंच आपण खाली सांगणार ना सर शिक्षकांना, नाही नाही बरोबर बरोबर. जे त्यांनी सांगितले तेच सांगणार. तेच तुम्ही पुढे सांगा. आणि आपण फोटो का काढतो की बाबा आम्ही गेलो, बरोबर बरोबर पाठपुरावा केला, त्याचा पुरावा येतो. बरोबर बरोबर. आता लोक असं म्हणतात तुम्ही फोटो सेशन करताय, अरे कमाल आहे यार. तुम्ही म्हणजे मला असं वाटतं सर, पाठपुरावा नाही केला तरी शिव्या, आणि पाठपुरावा केला तरी शिव्या. नाराज होतो माणूस. हे बरोबर कसं मला कळायचं मार्ग नाही. काय लोक काय याच्यात काय राजकारण आहे. बरं उलट मी पाठपुरावा करून तुमचं भलंच होणार आहे ना. काय पाठपोरा आहे तुमचं बिलकुल सर. बरंच आहे का. आज त्या प्रशांत बंबांनी किती आपल्या विरोधात सर आग ओकली, बघितलं ना सर. बरोबर विरोध सर नाही केला सगळ्या आमदारांनी केला. आणि तुम्हाला खरं सांगतोय सर, सर्व शिक्षक आमदार आणि सर्व पदवीधर आमदार पूर्णपणे प्रयत्न करतात. मी तुम्हाला थोडं मला काय म्हणत या अनुषंगाने थोडं म्हणजे वेळ झाला का पाठपुरावा करायला पदवीधर आमदार म्हणा, शिक्षक आमदारांना थोडं उशीर झाला का? जर सुरुवातीला जर अगोदरच केलं असेल तर हा प्रश्न निघाला असता का, असं शिक्षक आमदार म्हणून तुम्हाला काय वाटतंय? मी स्वतः तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी अधिवेशन सुरू झाले की नाही, त्या दिवसापासून मुख्यमंत्र्यांच्या मागे, उपमुख्यमंत्र्यांच्या मागे कंटिन्यू होतो. नाही, हे मागच्या अधिवेशनामध्येच फॉलोअप करायला पाहिजे होतं मला असं म्हणायचं. असं उशीर झाला का मला असं म्हणायचं. अधिवेशनामध्ये सुद्धा तिथं कमी पडलात का असं शिक्षक आमदार सगळे पदवीधर आमदार? तेव्हा पण नाही कमी पडलं, तेव्हा पण आम्ही पाठपुरावा केला सर, तुम्हाला माहिती म्हणून सांगतो. पण तेव्हा काय झालं होतं की मंत्र्यांची खाती कोणाकडे नव्हती, समजलं. बरोबर. आणि आपल्या विषयाच्या फाईलवरती अर्थमंत्र्यांची सही नव्हती, लक्षात ठेवा. आणि अर्थमंत्र्यांची सही नसल्याने डिसिजन कुणीच घेतलं नाही. बरोबर. कारण त्या मीटिंगला कुणीही मंत्री नव्हते, फक्त अर्थमंत्री आणि ते सगळे बाकीचे लोक. बरोबर. त्याच्यामुळे त्याच्यावर डिसिजन झाला, ती बाजूला टाकली गेली. बरोबर. आणि मग जसं अर्थसंकल्प आला त्याच्यामध्ये पण होईल असं त्यांनी आपल्याला सांगितलं होतं ना. म्हणजे अर्थमंत्र्यांनी पण सांगितलं आपण करूया. बरोबर. आणि एवढा प्रचंड पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी जेव्हा आपल्याला हो म्हटल्यानंतर आज त्याच्या पलीकडे आपण काय करणार. बरोबर. आता सुद्धा या अधिवेशनात मी दिसलो की देवेंद्र फडणवीस साहेब मला बोलायचे, आला टप्पा अनुदान. आणि एकनाथ शिंदे साहेब तर टप्पा अनुदान कुणी नाव घेतलं त्रयस्थ माणसाने, तर ते मला शोधायचे की ज्ञानेश्वर कुठे दिसतोय का. एवढं त्यांच्या डोक्यात बसलं होतं. सर त्या दिवशीची गंमत तुम्हाला सांगतो. मी थोडासा एका आमदाराच्या मागे होतो. मी एकनाथ शिंदे साहेबांना दिसलो नाही. ते गेले आणि बोलले की, म्हणजे अभिजित वंजारी साहेब वगैरे गेले होते, ते पुढे होते, मी थोडा मागे होतो. म्हटलं साहेब बोला तुम्ही त्यांच्याशी. तर साहेब टप्पा अनुदानाचं काय झालं असं त्यांनी विचारलं, ज्ञानेश्वर कुठे आहे ते शोधायला लागले मला. एकटा बोलतोय पाठपुरावा केल्यामुळे. बरोबर का. म्हणजे कसं होतं सर बघा. आणि शेवटच्या दिवशी पण तुम्हाला सांगतो, मी माझी सगळी प्रतिष्ठा सर पणाला लावली. शेवटच्या दिवसाला जे होतं की ना, मला अपेक्षा होती, मी स्वतः चिठ्ठी पाठवली पाठवल्यामुळे शिंदे साहेबांनी तुम्हाला त्यांनी बघा नाव घेऊन मला म्हणले ना, त्याच्यामुळे अशा पल्लवी झाले ना. बरोबर का शिक्षकांचे. आता एवढं जर आपण करतो सर, तर हे सर्वसामान्य शिक्षकाला प्रत्येकाला राज्यातलं कळतंय. नाही बरोबर की बाबा कोण पाठपुरावा करतोय, काय करतोय. मी तुम्हाला सांगतो, आमदारांना एकत्र करायला या अधिवेशनात मी काय करतो, ते चिठ्ठी लिहायचो की आता देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या सभागृहात आलेले आहेत, हे जेव्हा बाहेर पडतील तेव्हा सगळ्या आमदारांनी त्यांना भेटायचं आहे. बरोबर. अच्छा विचारा ना तुम्ही सत्यजित तांबेंना विचारा, अमोल मिटकरींना विचारा. म्हणजे आता बघा, हे आपले अभ्यंकर साहेब आहेत, आजगावकर साहेब आहेत, त्यानंतर विक्रम काळे साहेब आहेत, त्यानंतर अडबळे साहेब आहेत, सरनाईक साहेब आहेत.
त्यानंतर दराडे साहेब आहेत, बरोबर. आपल्या मनीषा कायंदे मॅडम, उमा कापरे मॅडम बरोबर. आणि सगळे पदवीधर आमदार, अमोल मिटकरी असतील, आपला अमोल मिटकरी, आपले अभिजित वंजारी असतील, त्यानंतर आपले ते राठोड साहेब असतील, बरोबर. त्यानंतर लाड साहेब असतील, आमचे निरंजन नावकरे साहेब असतील, हे सगळे सत्यजित तांबे असतील, ही सगळी माणसं ना, धीरज लिंगाडे असतील, ही सगळी माणसं, ते पण बिचारे सगळे माझ्यासोबत असायचे आणि त्यांना मी एकत्र करण्याचं काम करत होतो सातत्याने. बरोबर. आणि ते पण यायचे बरं माझ्यावर, आडवाले साहेब वगैरे बरोबर. सगळेजण माझ्यासोबत यायचे, चला आपण जाऊया मात्र, चला आपण जाऊया मात्र तर सर. आता आणि जाऊन आम्ही बोलायचो, सांगायचो. पण तिथे काय व्हायचं की बाबा ग्रँड नाही, पैसा नाही हातामध्ये, समजलं का? बरोबर. असं यायचं. मग आम्ही त्यांच्यावर सांगायचं की आपल्याकडे निधी आहे, हा निधी तुम्ही परावर्तित करू शकता कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने काहीतरी हो. मग आम्ही त्यावेळेला या गोष्टीवरती बराचसा सर केलं की हे परावर्तित करण्याचा निधी जो आहे की नाही, त्याच्यावर जर यांचं एकमत झालं तर होऊ शकतं आणि नाही झालं तरी बघा शेवटी सर्वस्वी कोण असतात? मुख्यमंत्री असतात. बरोबर. मुख्यमंत्र्यांना अधिकार आहेत कोणता निधी कुठे फिरवायचा वगैरे, कुठूनही अवेलेबल 200-300 कोटी रुपये लगेच पटकन अवेलेबल करून देतील ना ते. बरोबर. यांना आपण आजच्या आज 1500 कोटी रुपये मागितले ना सर, तर अवघड आहे. थोडीशी अवघड आहे. बरोबर. मग म्हटलं मधला मार्ग तुमचा तो एकदम योग्य आहे. थोडे पैसे मिळतात. बस आपला होऊन जाईल ना टप्पा पूर्ण. सर, राज्यातील 63,000 शिक्षकांना शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील या 63,000 शिक्षकांना आपण या मुलाखतीच्या माध्यमातून नेमकं काय आव्हान करणार? मी सगळ्यांना एकच आव्हान करतो की ज्ञानेश्वर म्हात्रे शिक्षक आहे. मी आपल्यासारखाच शिक्षक, आपल्या तळमळीतून घडलेला शिक्षक आहे. मी कदापि गप्प बसणार नाही. आपल्या शिक्षकांचा नुसता हाच टप्पा नाही सर, मला 100% सगळ्या शिक्षकांना न्यायचे आहे. त्यासाठी मी माझं जीवाचरण 100% करतोय. फक्त सगळ्या शिक्षकांनी संयम बाळगा. बरोबर. चुकीच्या पोस्ट टाकू नका. काय होतं, चुकीची पोस्ट टाकल्याने काय होतं सर, जे काही साधी माणसं असतात ना, बरोबर. त्या माणसांना लगेच त्याचा काहीतरी परिणाम होतो आणि मग हार्ट अटॅक येणं सर, त्यांची तब्येत बिघडणं असा प्रकार होतो. याचा परिणाम दुसऱ्यावर होतो. तर पॉझिटिव्ह विचार करा, निगेटिव्ह विचार करू नका. सकारात्मक विचार, बाबा ठीक आहे सर तुम्ही करताय, तुम्ही करा, आम्ही पण आमचं आंदोलन आणि करू द्या ना आंदोलन सर. बाकीच्यांना कोणाला काय करायचं करू शकतात. प्रत्येक जणाला स्वातंत्र्य, प्रत्येक जण पाठपुरावा करू शकतो. मी काय माझं मी एकटा, मी मंत्र्याच्या जवळ मी कधी जातो ना इथनं. बरोबर. आलं का लक्षात? माझ्याकडे धावपळ करण्याची क्षमता आहे. मी कधी पण निघतो, जातो आणि भेटतो. एकटा कोणी नसले तरी मी एकटा भेटतो ना. बरोबर आहे की नाही? तर माझे मी प्रयत्न करतो, तुम्हाला तुमचे प्रयत्न करायला कोणी थांबवलेलं नाही. पण आपण ज्या चुकीच्या पोस्ट टाकतो ना सर, त्याच्यामुळे काय होतं की जे बिचारे कमकुवत जे शिक्षक असतात, म्हणजे कुठं काही आजारपण वगैरे असतो, तो लगेच सर टेन्शन घेतो आणि टेन्शन घेतल्यानं मग तो काहीतरी वेगळा विचार करत असतो. तर माझी विनंती आहे की अशा पोस्ट टाकू नये, जेणेकरून आपल्याला आपल्या बांधवांवरती वेगळा काहीतरी परिणाम होईल. करा बाबांनो, सगळं करा. मी तुमच्या सोबत आहे. सगळ्या आमदारांना घ्या सोबत आणि प्रत्येक नुसते शिक्षक आमदारच नाही तर अन्य मंत्री आहेत. मला तर असं वाटतं ना सर की सगळ्यांनी आता काय करायला पाहिजे, तिकडच्या त्यांच्या विभागातल्या मंत्र्यांना जाऊन भेटलं पाहिजे. मंत्र्यांना म्हणा किंवा स्थानिकचे आमदार म्हणा. बरोबर का? नाही, आमदारांपेक्षा मंत्र्यांना सर. पालकमंत्री वगैरे त्या भागातले. बरोबर. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा 100% विषय जातो. बरोबर. त्यावेळेला सगळ्या मंत्र्यांनी जर होकार दिला ना की नाही हे करायचंच आहे आपल्याला, बरोबर, विषय संपतो सर. मग आलं का लक्षात? मी माझे प्रयत्न सोडणार नाहीत. तुमच्या या मुलाखतीच्या माध्यमातून राज्यातल्या सगळ्या शिक्षकांना सांगतो की तुमचं 100%, मी आताच नाही बोलत, भविष्यात 100% अनुदान होईपर्यंत मी माझ्या जीवाचं रान करणार आहे. आलं का लक्षात? एक प्रामाणिकपणे काम करणार. फक्त एकच विनंती की निगेटिव्ह मेसेज कुणी टाकू नका. तुम्ही लढणाऱ्या माणसाला लढ असं म्हण आणि जरी नाही म्हटलं तरी काही फरक नाही पडणार. आलं का लक्षात? पण कुठेतरी माणूस कसं होतं, मला काल रात्री झोप नाही लागली सर. एका माणसाने एवढा विचित्र मेसेज टाकला आणि मी तुम्हाला तो मेसेज पाठवेन सर. हे काय करतात, कोणीतरी मेसेज टाकतात, ते मेसेज फॉरवर्ड करत असतात. तर कोणाला माझी कुठल्याही शिक्षकाशी कोणत्याही प्रकारचा वाद नाही, विवाद नाही. मी लढतोय राज्यातल्या मी माझ्या कोकण विभागातल्या शिक्षकांसाठी नाही लढत सर. बरोबर. राज्यातील मी राज्यातल्या 63,000 शिक्षकांसाठी लढतोय आणि जे अजून बिचारे वंचित आहेत, बरोबर, जे वंचित आहेत, शेवटच्या वर्गाची पटसंख्या आहे, अघोषित आहे, अन्य काही छोट्या मोठ्या अडचणी आहेत, त्यांच्यासाठी पण लढतोय ना. आपल्याला त्यांचं पण काम करून द्यायचं. एवढंच नाही, यानंतर जुनी पेन्शन आहे त्याच्यासाठी पण मी लढतोय ना. अन्य विषय, समग्र शिक्षक कर्मचारी, अर्धवेळ शिक्षक आहेत, त्यानंतर IT शिक्षक आहेत, आपल्याला आश्वासित प्रगती योजना मंजूर करून घ्यायची आहे. या सगळ्या गोष्टी सर बरं. आणि प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक असो, ITI असो, इंजिनिअरिंग कॉलेज, डिग्री कॉलेज असो, हे सगळे आपलेच आहेत ना सर. नाही, बरोबर. आपण ज्या कामासाठी गेलोय, मला जो अधिकार दिलाय, मी घटनेच्या याच्यावर बोललो ना, संविधानावर ऐकलं मी. मला अधिकार दिलाय, त्या अधिकाराने मी बोलेल ना. बरोबर. उगाच कुठल्या तरी आमदाराने पण आमच्या रागपकड करू नये सर. असं विचार करा, जर हे कोणीतरी असे आमदार
गंगापूरच्या आमदारांसारखे बरोबर, आमदार जर असे बरोबर. जर झाले ना बरोबर, तर बरोबर. शिक्षकाचं जगणं मुश्किल होईल सर. नाही नाही बिलकुल एकदम बरोबर. फार मुश्किल होईल सर. बरोबर आहे की नाही? म्हणून बिलकुल. आपल्याला चांगलं राहिलं पाहिजे, चांगलं काम केलं पाहिजे हे दाखवा. उगाचच आपल्या कुणाशी कोणतरी वाद आहे म्हणून असं नाही करायला पाहिजे. बरोबर? बिलकुल. त्यांना या सगळ्यांना राज्यातील या 63,000 शिक्षकांना टप्पावाढीची गोड बातमी कधी मिळणार? देणार सर. बघा तुम्ही सांगतो, हा एप्रिल महिना माझ्यासाठी फार महत्वाचा आहे. हा हा बरोबर आहे. हा हा मी काहीतरी करणार. तुम्हाला सांगतो जून महिन्यामध्ये सर निर्णय गेला होता, तुम्हाला माहिती आहे? बरोबर बरोबर केसरकर साहेबांनी सांगितलं होतं की बरोबर. आपण डिसेंबर मध्ये बघू. बरोबर बरोबर पण मी माझी जीवाची बाजी लावून माननीय त्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते. बरोबर, त्यांना बरोबर. पटवून दिले की साहेब नाही, आपण शब्द दिला, आपण करायलाच पाहिजे. एवढा बरोबर. मागे लागलो आणि शेवटी त्यांच्याकडनं तो जाहीर करायला लागला निर्णय सर. बिलकुल. आणि केसरकर साहेबांनी पण बघा एक चांगले शिक्षण मंत्री आपल्याला पाहायला मिळाले. बरोबर बरोबर बिलकुल बिलकुल. त्यांनी सुद्धा आपल्या जीवाची बाजी लावली बिलकुल. आणि टप्पा अडवण्याचा GR काढून दिला. नाही, बरोबर. आणि बरोबर. दादा भुसे साहेब पण खूप चांगले आहेत बरं का. नाही नाही काय खूप हरकत नाही. चांगले मंत्री आहेत. मला खूप चांगल्या या मंत्र्याचा रवींद्र चव्हाण साहेब आहेत, उदय सामंत साहेब आहेत, हा. बावनकुळे साहेब आहेत, हा. त्यानंतर आपले गिरीश भाऊ महाजन आहेत. बरोबर. या सगळ्यांची मला साथ लाभते बरं का. नाही नाही काय हरकत नाही. त्यानंतर संजय शिरसाट साहेब आहेत. त्यानंतर आपले अर्थमंत्री आहेत की नाही. म्हणजे आता एवढे सगळ्यांची आशिष साथ आहे जयस्वाल म्हणजे लवकरच प्रश्न मिटेल आणि शिक्षकांना Yes. न्याय मिळेल. 100% सर. करूया आपण. बिलकुल Okay? सर. खूप Okay, खूप खूप sir. धन्यवाद सर. हा. येस सर. धन्यवाद. ओके.